शेखर आपल्या क्षेत्ररक्षण सजवतो. अजूनही थोडा टाइमपास थोडा जाणवतोय मला. प्लीज कमॉन चीता, चलिए यहाँ पर खुद चीता भी यहाँ पर फील्डिंग की सजावट करता हुआ, सेट करता हुआ, खुद सेट होता हुआ देख सकते हो. पॉइंट की तरफ जाता हूँ चीता. ये यहाँ पर पहले की पहले में लेकर तैयार शेखर, सामने सुशांत. अपना बॉलिंग मार्ग तैयार करने के बाद सुशांत तैयार, शेखर तैयार निकला गेंद लेकर शेखर. राइट मार्ग विकेट. पहले की तरीके दूसरे दिन की है पहले मैच की बढ़िया काळा शॉट समोर डायरेक्ट हिट होना जरुरी था. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, चांगला हलक्या हाताने चेंडू ढकलला होता. मिरॉन कर कव्हर क्षेत्ररक्षण झालंही होतं, पण डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. धावसंख्येला सुरुवात झाली 1. पहिल्या चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1 वर, 3/1. आता मात्र महेश पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो. शेखर निघणारा चेंडू घेऊन दुसरा राईट ऑफ द विकेट. हा चेंडू इथे मात्र टोळावला चेंडू जातोय निर्विकेच्या दिशेने. एकदा मध्ये मिळणार आहे. एकाच जाऊन समाविष्ट होतोय. समाधान व्यक्त करतायत. धीमी सुरुवात, हलकी सुरुवात, मध्यम सुरुवात, ज्याला म्हणून आपण हळूवार सुरुवात. अर्थात न कारण 24-24 सामना आहे. समतल सपाट मैदान आहे, मस्त देखणं मैदान आहे. त्यामुळे या मैदानाचा फायदा गॅप जर काढला तर नक्कीच मिळतील. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन जाईल पुन्हा होता शेखर. त्यापर्यंत एक धाव झालेल्या दोन्ही फलंदाजांकडून. इथे मात्र वाईट बॉल दिला जातो. डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो. नकारात्मक चेंडूची घोषणा करतात पंच विजय बेगरे, त्यांच्यासोबत स्वरूप गोळे हे 2 तटस्थ पंच कार्यभार सांभाळताना दिसतात. दरम्यान दोन्ही फलंदाज थोडेसे कानामंत्र दिलं जातं, हितगुज केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि हे गरजेचंही असतं. सातत्यानं ज्या महत्वाच्या टिप्स आहेत त्या दिल्या घेतल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून कुठेतरी एक मोठं परिवर्तन होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते आणि कुठेतरी एक समज येतो. त्या अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी हितगुज केल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर तयार होतात दोन्ही फलंदाज आपापल्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये बघाल तर जे 2 क्षेत्ररक्षक वलयाच्या बाहेर दिसतात त्यामध्ये एक मिड विकेट आणि एक वाडिश लॉंग ऑफ. हे 2 क्षेत्ररक्षक, बाकी तमाम क्षेत्ररक्षक वलयाच्या आतमध्ये या पहिल्या षटकामध्ये. तिसरा चेंडू फटकावला मिड विकेटच्या आणि क्रिकेट कॉर्नरच्या मध्यामध्ये, पण चेंडू लागत चेंडू होता संसर्ग करत सीमारेषेच्या पार येतो. या स्पर्धेमधल्या दुसऱ्या दिवसातला पहिला चौकार. धावसंख्या नक्कीच 4 ने वाढणार आहे. पोहोचली 7 वर. 3 चेंडूत 7 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हे महाराष्ट्र होईल का, 7-7 14 पर्यंत पोहोचेल का असं काहीच जाणवायला लागलं की काय. या जरदरच्या गोष्ट आहेत. मी मगाशी म्हटलं होतं गॅप बिंदाला महत्वाची मोठी गॅप होती क्रिकेट कॉर्नरवरची. ती क्रिकेट कॉर्नरची गॅप आता मात्र थोडीशी पॅक करण्याचा प्रयत्न होताना दिसतो युनुसकडून. हलकी गोलंदाज शेखर घेऊन चौथा चेंडू. पुढे सरसन्मानाचा प्रयत्न यशस्वी होतोय. अगदी तिथे मिडॉनवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात आहे. एकदा मात्र झाली धावसंख्या थोडीशी पुढे का होण्यास सरकली, कशी 8 वर पोहोचली. 4 चेंडूची धावसंख्या होती ती 3/8. आजच्या दिवसातला पहिलाच सामना पंढर 11 आयोजक वर्सेस ओम साई मित्रमंडळ या 2 संघांमधली ही आजची पहिली लढत. पुन्हा एकदा शेखर निघेल चेंडू घेऊन. हा चेंडू हलक्या दंडातून ते मस्त गॅप काढले. वा वा भाई वा, मस्त क्लासी शॉट. कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणतो आपण, मस्त कव्हरच्या मध्यामधून. ह्याच गॅप बद्दल मी म्हणत होतो मित्रांनो, गॅप जर तुम्ही काढली तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. कारण समतल सपाट मैदान आहे. त्या मैदानाचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा तर हलक्या त्यांना ढकलून द्या. फक्त ढकलणं गरजेचं असतं. टायमिंग करत लगेच तुम्हाला नक्कीच वलीच्या षटकामध्ये 4 धावा मिळू शकतात आणि तेच झालं होतं. 2 चौकार मिळतात या षटकांमध्ये. धावसंख्या एका डझनावरती पोहोचली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3/1 डझन. शेवटचा चेंडू असेल शेखरचा.
स्ट्राईकवर तयार होतो महेश. हा चेंडू फुलटा चेंडू फटकावा लागेल डोक्याच्या दिशेने वन बाउन्स हातात जाईल का? हो गेला 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 हो ओ गेला त्याच्या बाहेरून डोक्यावरून पार आला देखणा सुंदर चौकार. थोडीशी गफलत करताना दिसतो मयूर. थोडीशी ढिलाईनं त्याने क्षेत्ररक्षण केलं होतं. चेंडू गतिशील होता याचा आभास त्याला मात्र झाला नव्हता. चेंडू गेला डोक्यावरून बाहेर. म्हणजेच काही षटकात तब्बल 3 चौकार पडले. धावसंख्या 16वर बसली. महेशच्या खात्यात 9 धावा जमा 3 चेंडू होतं. सुशांतने 3 चेंडू खेळले त्याने 6 धावा उपलब्ध केल्यात. अशा एकंदरीत 16 धावा या पहिल्या षटकामध्ये. मी म्हटलं होतं थोडंसं मागं षटक होईल का 17 पर्यंत पोहोचेल का आणि ते पोहोचलं. जवळजवळ 16 पर्यंत धावगती उभी राहिली आणि या खेळपट्टीवर या मैदानावर जर सातत्याने आपण विचार केला तर कालच्या सत्रामध्ये तब्बल 85 धावाही झाल्या होत्या 4 षटकांमध्ये. तन्वी इलेव्हन संघाने त्या काढल्या होत्या. त्यामुळे असं आपण जाणलं जाऊन नाहीये खरं तर की टार्गेट मोठं आहे म्हणजे ते होऊ शकत नाही. याच खेळपट्टी तशी आहे, मैदान तसं आहे. तुम्ही विजयाची गॅरंटी देण्याचा कोणीही टार्गेट बनवू शकत नाही. कुठेतरी जास्त प्रयत्न होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकांत बऱ्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 बाद 16वर बदली स्थिती आहे ती ओम साई मित्र मंडळाची. ज्या दिवसभरातल्या लढती झाल्या त्यामध्ये इच्छापूर्ती संघानं जबरदस्त खेळ दाखवत चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान मिळवला आहे. कुठेतरी सुरुवात मात्र ओम साई मित्र मंडळाची चांगली झाली आहे. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा उपलब्ध केल्या. अभिषेक आला दुसऱ्या षटक घेऊन मात्र आता क्षेत्ररक्षण खोलं झालेलं आपण बघत असाल. शहराला क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑफ आहे. डीप स्वीपर कव्हर झाला म्हणून तो उभा आहे. भलेच्या आजचा विचार केला तर थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये आहे. पॉइंट आहे आणि मिड ऑफ आहे. थोडासा वाईड शेप आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. या भलेच्या आजची संरचना. अभिषेक पांडी येतो पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेट चेंडू घेऊन विकेट माफ करा. हा चेंडू हा मस्त चेंडू भिरकीचा चेंडू फसवा चेंडू ज्याला म्हणून आपण. सुशांत मात्र पूर्णतः चकतोय. चेंडूची गती थोडासा ओळखण्यात गफलत झाली होती सुशांतची. एकंदरीत काय तर 7 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या उभी होती 2 बाद 16वर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक निघतोय चेंडू घेऊन विकेट दुसरा. आता मात्र स्टॉप झाला तर पुरेसा मान होता येतं डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. बॅकअप झालाय पण एकदा मात्र नक्कीच एक्स्ट्रा होतो. थोडंसं खाली मारणं गरजेचं असतं. जेव्हा आपण हिट करतो स्टंपला हिट करतो तेव्हा खाली मारत असतो. बुंद्यामध्ये चेंडू मारत असतो. हे आपण क्रिकेट बघताना बऱ्याच वेळा आपण पाहायला शिकलोय आणि ते शिकणं गरजेचं असतं. आपण स्टंपवर मारण्याचा प्रयत्न करतो तर तसं नसतं करायचं. स्टंपच्या बुंद्यामध्ये खाली मारण्याचा प्रयत्न करतो. जरी तो टप्पा पडला तरी तो चेंडू स्टंपवर जाणारा असतो. म्हणजे 2 चान्सेस असतात तिथे. एकंदरीत काय धावसंख्या 18वर पोहोचली. मस्त चेंडू. इथे मात्र क्लीन बॉल होताना दिसतोय. मी नॉर्मल बोल ना ओके. धावसंख्या मात्र पोहोचली ती 18वर. 3 चेंडू एकंदरीत या षटकामधले संपलेले आहेत. म्हणजेच 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत होती 1 बाद 18वर. तर नवीन फलंदाज अमोल दिक्संगी. अमोल जातो फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. आता मात्र इथे बाद झालाय सुशांत. तर सुशांतच्या जागेवर अमोल जातोय. अमोल दिक्संगी ज्याच्यावर जबाबदारी नक्कीच आहे. येणाऱ्या
ज्या काही चेंडू आहेत 9 चेंडू संपत म्हणजे बरेच चेंडू शिल्लक आहे. 24 चेंडूंचा हा सामना आहे, त्यामुळे थोडं धीराने खेळणं गरजेचं होतं. उघड फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सुशांत थोडीशी कुठेतरी गफलत केली. 6 चेंडू त्याने 8 धावा दिल्या, संघाला योग्य ती साथ दिली असं म्हणतात नाही, पण ठीक आहे, त्याने थोडक्यात काही नाही त्याचं काम केलं असं म्हणा, कारण चेंडूच्या मनात धावा जास्त आहेत. एकंदरीत काय तर पहिला गडी बाद होतो ओमसाई मित्रमंडळाचा. अभिषेक चौथा चेंडू घेऊन, हा चेंडू ओव्हर द विकेट, चांगला चेंडू केलेला चेंडू हलक्या हाताने ढकलून देऊ स्क्वेअरला क्षेत्ररक्षण मिळवून करून जातोय, पकडतो सायकल थ्रो करतोय, धावची संधी होऊ शकते, लावला जातोय पंच मात्र नाबाद ठरवता येता. क्रॉसिंग झाली होती, चांगली रनिंग होती, विकेट दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळाली. बॅटसंख्या दोन्ही पुढे सरकली पोहोचली 20 वर. बघा 10ची सरासरी ऑलरेडी आलेली आहे आणि अवघ्या 10 चेंडूंचीच समाप्ती झाली. अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक आहेत, म्हणजे 10 चेंडू ते 20 धावा, म्हणजे प्रति चेंडू 2 धावा उभ्या केलेल्या आहेत त्या ओमसाई मित्रमंडळाने. वास्तविक आता नाणेफेकीचा कौल पंढरी उडवून संघाने जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा विचार केला होता. बघूया 11वा चेंडू जातोय अभिषेकच्या हातून. विषय दिला स्क्वेअरला क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, लांब पल्ल्याचा धाव घेत पोहोचला आहे. 3 टप्प्यानंतर 4 टप्प्यानंतर फेकी येते 2 टप्प्यांची, एका टप्प्याची, त्या दरम्यान 2 धाव पूर्णत्वाला जातात. धावसंख्या हळू का होईना वाढत चालले, 22 वर पोहोचले. इथे आकाश वैद्य आणि शेखर चोख कामगिरी करतात, लगेच धावा जमा करतायत. धावसंख्येला उभारी मिळते 22 वर. 11ची समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 22. शेवटचा चेंडू असेल अभिषेकचा. अमोल स्ट्राईक करून आहे. अमोलच्या ड्राईव्ह केलं लॉंग क्षेत्ररक्षक हजर जर्सी नंबर 333. एकच धाव मिळेल, धावसंख्या कुठे वाढणार नाही, कारण चाणक्य मजबूत क्षेत्ररक्षक तिथे आहे हे ओळखलं होतं, पारखलं होतं. एकंदरीत काय तर 2 षटकं संपतात, 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या उभी होते ती जवळजवळ 11:30च्या सरासरीनं 23 वर. या खेळपट्टीचा इतिहास आहे, खेळपट्टीचा जर अंदाज घेतला थोडंसं कुठेतरी इतिहासामध्ये जर डोकावलं, पाण्याची व्यवस्था करा प्लीज, तर आपण सांगू शकतो की ही खेळपट्टी 10-12 धावांसाठी बनलेली नाही, तर ती 14-15 धावांसाठी बनलेली आहे प्रति षटकामागे. सगळी इनिंगमध्ये त्या कदाचित कठीण होऊ शकतात, पण 10-12 धावा या खेळपट्टीवर अगदी सहज होताना आपण सातत्याने बघतोय. कारण समतल सपाट मस्त देखणं मैदान आहे, नवमुंबईतलं एक जबरदस्त सुसज्ज असं देखणं मैदान, भूमिपुत्र मैदान कोपरखेडे. या मैदानावर खेळण्याची एक मजाच और असते, संवर्धन करण्याची मजा एक और असते. पण 2 षटकामध्ये जर 23 धावा तुम्ही उभ्या केल्यात तर 11:30ची सरासरी आपण नक्कीच गृहीत धरू शकतो. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तब्बल 12 चेंडू अजून शिल्लक आहे, 2 षटकं अजून बाकी आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंवर जर चांगली धावगती उभी करायची असेल तर कुठेतरी खुल्या फटक्यांची आतषबाजी नाही म्हणत, पण प्रयत्न करावे लागतील. तर 2 षटकं संपतात, मी तो करतो भाषा परिवर्तन, हिंदीकडे बोलतो. सलीम आता हुआ तीसरी ओवर की बाउंडर संभाले हुए सरेम तैयार, जर्सी नंबर 21. फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ, दायरे का ओवर खुल चुका है, लेकिन फिर भी दायरे के अंदर आप देख सकते हो कसावट भरी क्षेत्ररक्षण की सजावट करता हुआ सलीम. ये निकल पड़ा सलीम तीसरे ओवर के पहले गेंद लेकर, हल्के हाथों से खेलने का प्रयास, फ्लाइट देकर चकमा देने का प्रयास सलीम द्वारा सफल भी होता हुआ. पूरी तरह से अमोल चकमा खा बैठे. हालांकि अमोल अब तक 5 रन बटोर चुके हैं, लेकिन इस 5वीं गेंद पर पूरी तरह से चकमा खा बैठे. कुल मिलाकर सलीम दूसरी गेंद लेकर और द विकेट, एक बार घुमावदार गेंद, लेकिन हल्की सी बाहर निकली विजय ने अपने आप को संभालते हुए यहाँ पर इशारा दर्शाया कि खराब गेंद है, और आकाश और शेखर ने एक रन जोड़ दिया है. रन संख्या को पहुंचा है कुल मिलाकर 24 पर. सलीम को कहीं ना कहीं लाइन और लेंथ को बरकरार रखना होगा फ्लाइट देने के बाद. ये अच्छी गेंद है, अच्छी बढ़िया गेंद है, सीधे निकलती हुई हल्की सी आप यहाँ पर, लेकिन नकार दिया अंपायर ने. हल्की अपील जरूर की थी, लेकिन हल्की सी नाराजगी यहाँ पर प्रदर्शित करते हुए व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ. कहीं ना कहीं अंदर प्रेशर करने का प्रयास कर रहे थे, लेकिन अंपायर है कि जैसे तस नहीं है, नस से बस नहीं है. व्हाइट बॉल. रन संख्या 1 से बड़ी पहुंची 25 पर. सलीम लाइन और लेंथ को बरकरार रखना होगा.
निरंतर कहता रहा हूं ये बढ़िया गेंद है, फ्लाइट से करने का प्रयास किया था, सीधे बल्ले से खेला, यहाँ पर यूनिस को नहीं रोक पाएगा, यूनिस गई, जब तक पहुंचे तब तक गेंद बंद लाइन से बाहर है 4 रनों के लिए। ये अच्छी गेंद थी, लेग स्टंप पर गेंद थी, फ्लाइट की देने में प्रयास कर रहे थे लेकिन पूरी तरह से फुल टॉस प्ले कर तकरीबन खेल दिया था। और जो कि वाइडिश तरफ यूनिस खड़ा था तो ये बहुत बड़ा गैप उन्होंने देख लिया था, परख लिया था वहां पर बल्लेबाज अमोल ने। रन संख्या 4 से बड़ी पहुंची 29 पर। फिर एक बार सलीम तीसरी गेंद लेकर, अभी भी फील्डिंग में हल्का सा बदलाव होता हुआ, क्योंकि बल्लेबाजी के अनुरूप यहां पर फील्डिंग में बदलाव जो अपेक्षित है वही करने का प्रयास। ये गेंद बढ़िया गेंद, घुमा देखिए, उछाल देखिए, शरीर से टकरा देखिए। ये चाहते थे वाइड छोड़ना लेकिन अमोल ने भाप नहीं पाई उस स्पिन को, उस घुमाव को, उस उछाल को, शरीर से जरूर टकराई थी। 3 गेंदें समाप्त हो चुकी है, 3 गेंदें रविशेष है। रन संख्या तकरीबन 29 पर पहुंच चुकी है 15 गेंदों की समाप्ति के बाद। 16वीं गेंद, ये गेंद बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, समय कैच हो सकता है लेकिन नहीं, बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, 6 रन। ऐसे लगा था गेंद हवा में है लेकिन नहीं, गेंद में अतिरिक्त गति अचानक प्राप्त हुई, शायद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद निकल गई बाउंड्री लाइन से बाहर 6 रनों के लिए। रन संख्या पहुंची 35 पर। अभी भी 2 गेंदें अनुशेष, 4 गेंदों पर तक कह सकते हैं 12 रन पड़े हैं अब तक सलीम के। तो कहीं ना कहीं महंगा और साबित हो रहा है। जिस तरह से अभिषेक का ओवर था उससे ज्यादा कहीं रन। और बढ़िया शॉट, 1 बाउंस शॉट, बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग हुआ और ये दूसरा रन भी पूरा, बढ़िया फील्डिंग यार। यकीनन 2 रन तो यकीनन बचा है। जर्सी नंबर 333, रन संख्या 2 से पहुंची कुल मिलाकर 37 पर। 37। अभी बहल कैसी बातचीत अभी द्वारा कुछ जरूरी बातें समझते समझाते हुए सलीम के साथ और अंपायर से गुफ्तगू करते हुए बल्लेबाज तो तैयार है, दोनों बल्लेबाज तैयार है। गेंदबाज फील्डर को ताकने के झांकने के बाद सलीम तैयार गेंदबाजी के लिए अंतिम गेंद लेकर राइट ऑफ और विकेट। फ्लाइट से फिर चकमा देने का प्रयास कर रहा है, खेल गया हवा में और गेंद गई सीधी मिड विकेट सर के ऊपर से 6 रनों के लिए। इस तरह की गेंदबाजी आप किसी भी बल्लेबाज को, किसी भी बल्लेबाज को आप नहीं कर सकते क्योंकि वो ताकने रहता है, झांकने रहता है। कैसे जब फुल टॉस आएगा तो उस पर कड़ा प्रहार होने की संभावना बनती है। तो 3 ओवर की समाप्ति में रन संख्या 43 तक पहुंची है। अरे पाणी पोचवा ना, मगच बसून सांगतो तो जा बाटली घेऊन जा पटकन, एकच बाटली आहे का? षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 वर पोहोचली। 1/43 म्हणजे जबरदस्त सुरुवात। तर या षटकात माझे स्कोरर शेखर मला सांगतात, आकाश वैद्यही आहे माझ्या बाजूला, या षटकात तब्बल 20 धावा पडल्या। म्हणजे थोडस 3 षटकांपेक्षा हे महार षटक सलीमचं होतं, पण त्याला कुठेतरी आवर घालावं लागेल शेवटच्या षटकात अबूला। अब्बू येतोय, अब्बू सुफियान चौथ्या षटकाचा मानकरी। महेशसाठी हा चेंडू, पहिला चेंडू, हो मस्त चेंडू, सरळ जाणार चेंडू, कट करने का प्रयत्न होता, पूरी तरह से चकमा खा बैठे जिसे कहा जाता है, इस फ्लाइट से चकमा देने में सफल होता हुआ
तब अब जाकर अमोल समझाता हुआ महेश को कि आप कोई इस तरह से बल्लेबाजी नहीं कर सकते, गेंद को जांचिए परखिए, तब जाकर अपने आप को सेट कीजिए, शरीर का संतुलन बनाइए और फिर पंच कीजिए या फिर शॉट कीजिए। तो पहली गेंद डॉट, फिर एक बार अभी तैयार, दूसरी गेंद लेकर राइट मिड विकेट, ये गेंद सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है यूनुस। यूनुस की ये जल्दबाजी कहीं ना कहीं घातक हो सकती है, हल्की सी नाराजगी यहाँ पर अबू द्वारा, और यूनुस भी खुद से नाराज है कि मैं कैसी गलती कर बैठा, झुकना चाहिए था, वो फ्रैक्चर ऑफ टाइम में झुक नहीं पाए, तब तक गेंद निकल चुकी थी। रन संख्या 47 तक पहुंच चुकी है, अभी भी 4 गेंदें शेष है। 50 के ऊपर जाना यानी बहुत खतरे की घंटी हो सकती है 4 ओवर में, और 60 तक पहुंचना यानी बहुत ही अच्छी ठीक ठाक बल्लेबाजी कही जाती है कि इस पिच पर, इस मैदान पर 4 ओवर के लिए। ये अगली गेंद, ये गेंद संभावना है खराब होने की, जी हाँ बिल्कुल भटकी गेंद थी, बाहर की तरफ ट्रैवल होती हुई लेग स्टंप छोड़कर बहुत काफी बाहर तक गई थी। विजय बोबड़े ने यहां पर इशारा दिया, उनसे क्या 48 तक पहुंच चुकी है। फिर बार तैयार, महेश ओ बढ़िया बाहरी किनारे थर्मन अंदर है, वहां पर चीता के हाथ से छूटना तो बहुत असंभव है, लेकिन 1 रन नहीं रोक पाए। 1 रन की सहायता से रन संख्या पहुंची 49 पर, बस 50 से 1 कदम दूर, लेकिन अभी भी 3 गेंदें शेष है, 3 गेंदें शेष है, तो संभावना है कि आने वाली 3 गेंदों पर कड़े प्रहार होते हैं, तो यकीनन कोशिश भी यही होगी ओम साई मित्र मंडल की कि ज्यादा से ज्यादा रन बटोरने का प्रयास। अब आने वाले 3 गेंदों पर अगर 10 रन बनाते हैं तो एक अच्छा खासा स्कोर बनाया जा सकता है, या बनाया गया ये कह सकते हैं हम। देखते हैं, ओ बड़ा शॉट, संभावना कैच की और कैच आउट। अमन ने क्या बढ़िया कैच लपक लिया, और एक दूसरे विकेट का पतन यहां पर। अमल आउट। दहा चेंडूत 25 धावा पटकावून अमोल मात्र बाद होते, नवीन फलंदाज जातोय ऋषभ पंत। आम्हाला माहिती है ऋषभ इथली आहे, आणि तो अबू ये निकल बड़ा जुगो, अबू पंच करने का प्रयास यहाँ पर, दरम्यान के बीचों बीच गेंद में तेजी है जिसका पीछा करता हुआ चीता, लेकिन चीता भी नहीं रोक पाया इस गेंद को, गेंद गई 70 बंडल से बाहर। 4 रन संख्या अब छलांग लगा थी अर्धशतक को पार करते हुए 53 तक पहुंच चुकी है, और मैं जो उम्मीद कर रहा हूं 50 के ऊपर का वो तो हो चुका है, लेकिन 60 तक पहुंचना यानी कहीं ना कहीं बहुत बढ़िया बात हो सकती है। अगर छक्का भी आए तो भी संभव है, शायद यहां पर हो सकता है 60 का आंकड़ा का टारगेट बन सकता है। ये अगर मगर की बात है, लेकिन संभव है, बिल्कुल संभव है। अब तक केवल 2 छक्के देखने को मिले हैं, हालांकि चौके बहुत सारे मिले हैं। अमोल तैयार अबू के लिए, अबू तैयार अमोल के लिए, ये गेंद ये बल्ला बंद करने की कोशिश, ये बंधन करना चाहते, बांध के रखना चाहते बल्लेबाज को, आप रुकिए, गेंद नाले से पहले आप नहीं जा सकते, ये नहीं अलाउ कर सकता मैं, कुछ एक इशारा दिया। अभी निकला गेंद लेकर 24 भी, ये निकल पड़े गेंदबाज, ये बड़ा शॉट समुद्र कैच हो सकता है, प्रयास भरपूर है वहां पर, कोशिश अच्छी थी दीपक की, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। 1 रन मिल पाएगा जब ये आया थ्रो, खराब थ्रो, तीसरा रन मिलना बहुत मुश्किल है, तो चलिए 3 कर लेगा, 3 रन निकाले, चौथा रन मुश्किल जी बिल्कुल। तो 3 रन बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स के, और तकरीबन लक्ष्य बना है 56 और 57, राइट? खोडलं से बोलायचं काय 57 टू विन, यस 57 का लक्ष्य है। अच्छा है, ठीक है, नॉट बैड, बहुत बढ़िया है।
अगर आपकी गेंदबाजी आपकी बल्लेबाजी जिस तरह से हुई है, अगर गेंदबाजी और क्षेत्र रक्षण है तो ये स्कोर बहुत ही डिफेंडेबल है, अच्छा है, कहा जा सकता है। वही बात मैं पंडरी 11 के लिए कहूँ, अगर दो तीन बल्लेबाज अगर चल जाते हैं तो स्कोर किया जा सकता है, ये भी संभव है। वेलकम बॅक. एकंदरीत काय तर 57 धावांचा आव्हान आहे, 14.25 सरासरी प्रति षटका मागची आहे. शक्य आहे नक्कीच, प्रयत्न थोडेसे जास्त करावे लागतील, हा भाग वेगळा. पण या खेळपट्टीवर या मैदानाने सातत्यानं म्हणतोय कुठलाही टार्गेट हा विजयाची गॅरंटी देणारा नाही आहे, कारण हे मैदानच तसं आहे. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं तब्बल 85 धावा झाल्या होत्या 4 षटकांमध्ये तन्वी 11 संघानं उभ्या केल्या होत्या. हायस्ट स्कोर झाला म्हणून तर लो स्कोर याच मैदानावर 3 षटकामध्ये 19 झाला होता, तोही बलाढ्य CA11 ठाणे संघाचा. म्हणजेच काय तर या खेळपट्टीचा काहीच अंदाज देता येत नाही, या मैदानाचा काहीच अंदाज. तुम्ही जर सरस कामगिरी केली तर तसंच प्रत्युत्तर मैदान आणि खेळपट्टी देताना आपल्याला दिसते. सुशांत शेखर आणि अमर वर जबाबदारी आहे. शेखर स्ट्रायकडे, अमर नॉन स्ट्रायकडे. तर पहिला गोलंदाज सुशांत येतोय. 14.25 सरासरी आहे, त्यामुळे ही गॅप हा पहिला षटक ही पहिलं षटक अत्यंत महत्वाचं असेल. गॅप जिंकायला महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. हा मैदान काय अपरिचित नाही आहे, ओळखीचा आहे. त्यांना माहिती आहे कुठे आउटफील्ड जास्त क्विक आहे, त्यामुळे ह्या वलयाच्या षटकाचा फायदा कशा आणि कुठे घेतात हे बघण्यासारखं असेल. सुशांत आपल्या क्षेत्ररक्षणाला अजूनही सजवतोय, सेट करतोय. आपण बघत असाल थर्डमॅन फक्त
यष्टांच्या मागे दिसतो यष्टरक्षकाच्या व्यतिरिक्त. हा पहिला चेंडू, ओ हा पहिला चेंडू भिरकावला. पंचांचा काय शब्द नो बॉलचा येतोय, हातातून स्किट झाला असा बहुतेक आणि चौकार येतो. म्हणजे 75 मिळेल आणि वरती फ्री हिट मिळेल, चेंडूही मिळेल. म्हणजेच काय या खुश नाही गिलास थोडा 12 आणा ज्याला म्हणतात तसं काहीतरी झालं. चेंडू पडला नाहीये पण धावा उगाच्या उगाच फुकाटच्या फुकाट 5 दिल्या. सुशांतला म्हटलं कुठेतरी ग्रीपवर कंट्रोल करावा लागेल. पहिला चेंडू नवीन चेंडू आहे त्यामुळे ग्रीप करणं थोडंसं कठीण होतं. यस, आपण जाणतो, आपण क्रिकेटला ओळखून आहोत, त्यामुळे हे काही जाणून बुजून त्याने केलं आहे अशातला भाग तर मुळीच नाहीये. पण कुठेतरी ग्रीप परफेक्ट ठेवावी लागेल कारण पहिले षटक आहे, वेलियाचं षटक आहे, त्यामुळे हा फ्रीचा शॉट. बघूया कसा खेळतोय शेखर. ओ ओ ओ नाही, दिशा थोडीशी भरकडली, दिशा थोडीशी कुठेतरी आतमध्ये करावी लागेल. खराब चेंडू पडतोय. धावसंख्या पुन्हा इकडे वाढते पोहोचते 6. एकही चेंडू न टाकता फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा शेखर कसा उचलतो बघायचा आहे. पण फ्री हिट साठी निघणार आहे. चेंडू घेऊन सुशांत पहिला. हा फ्री हिटचा फटका मस्त लाजवाब कराक. इथे मात्र एक धाव झाली, त्यांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा नक्कीच मिळतील. कदाचित क्षेत्ररक्षकाला थोडस काय नाही, एका सेकंदासाठी कळलं नव्हतं की तो फ्रीचा शॉट आहे. 2 धावा मिळतात. पहिल्या चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8 वर 2 धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 8. यस, मजबूत सुरुवात झाली ते असे म्हणता येईल कारण 14.25 सरासरी. आजचा हा पहिल्याच सामना 57 धावांचं आव्हान आहे. पंढर 11 वर्सेस ओम साई निर्मलाच्या वतीमधला. हा निघतो सुशांत दुसऱ्या चेंडू खेळून. आता मात्र हलक्या हातात ढकलून दिले. एक मस्त नजाकतीचा शॉट खेळलाय. मनकड्याचा सुंदर देखणा वापर. 1 धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या इकडे वाढली पोचली 9 वर. पुन्हा एकदा सुशांत निघतो. तिसरा चेंडू घेऊन बॅटरवरती विकेट. इथे मात्र पहिल्यांदाच चेंडू जातो कदाचित वाईट. यस, वाईट इलेक्शन सोडून जाणारा अमर हा स्ट्राईक वर उभा आहे. पहिल्यांदाच धावसंख्या इकडे वाढली पोचली 2 अंकावर 10 वर. आता मी तर म्हणेन की 5 धावा जरी आल्या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तरी पुरेशा आहेत. जास्त आल्या तर अधिक सोपं होईल पुढच्या षटकांसाठी. प्रति षटक 14.25 सरासरी आहे. हा निघतो सुशांत. तिसरा चेंडू घेऊन बॅटरवरती विकेट. अमरसाठी अमरनं फटकावला मस्त कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू येतो सीमारेषे पलीकडे. हळू सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. अमरनं 4 धावांशी आपलं खातं खुलं केलंय. संघासाठी 4 धावा दिल्या. धावसंख्या 14 वर पोहोचली. ही महत्वाची 14.25 सरासरी आहे ती मात्र इथं आता मिळालेली आहे असं म्हणूया. कारण आता फक्त 0.25 इतकीच धाव काढायची. म्हणजेच काय तर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये ज्या काही धावा येतील त्या अतिरिक्त धावा म्हणून नक्कीच पुढच्या षटकांना सोपं करून जातील. 3 चेंडूत धावसंख्या तब्बल 14 वर पोहोचली. चौथा चेंडू घेऊन जाईल. सुशांतला मात्र कुठेतरी आता नियंत्रण करावं लागेल, ठेवावं लागेल, अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. आणि निघतोय नंबर 1 गोलंदाज. 6 स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगॉन क्षेत्ररक्षक पिछा करतात पण चेंडूमध्ये गती इतकी की चेंडू जातो सीमारेषे पार. येतोय देखणा सुंदर चौकार. चेंडू खराब होता असं म्हणताना यस, चेंडू चांगला होता असं म्हणेन मी सुशांतचा. पण फलंदाजी इतकी अमरची अप्रतिम झाली होती. चांगला टाइम करू शकला. बुंद्यामधला चेंडू होता, खोडून काढला होता सरळ लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आत असल्यामुळे कारण बोलियाचं षटक आहे त्याचा फायदा मस्त घेतला होता. धावसंख्या आणखीन 4 ने वाढली पोचली 18 वर. 4 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 18. एक सुंदर मजबूत सुरुवाती पंढर 11 ए संघाची. सुशांत अजून मात्र थोडासा विचार विनिमय करतोय की काय कसं करावं, काटेरी कुंपण कसं रचावं, या 2 फलंदाजांना कसं जखडून ठेवावं या बाबतीत थोडासा अजूनही गंभीर विचार करताना दिसतोय. पण परिवर्तन करणं हे गरजेचं आहे. धावसंख्या मात्र 18 वर पोहोचली तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघूया अमर स्ट्राईकवर आहे. अमर आहे खंदा फलंदाज. 2 चेंडू त्याने 2 चौकार खेचलेत. त्याने सुरुवात जबरदस्त केली. हा निघतो सुशांत. तिसरा चेंडू घेऊन मग 5वा चेंडू घेऊन
सुंदर चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता, पूर्णतः चकला होता, बॅकफुटवर जर गेला होता. धाव संख्या मात्र तिथे स्थिरावले 18 आता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 18. बिनबाद 18. 5 चेंडू समाप्तीनंतर या चेंडूवर ज्या धावा येतील त्या धावा मस्त फायद्याच्या ठरतील पंढरी संघाला. इथे मात्र सुशांतला धाव देता कामा नाहीये. मस्त सुंदर चेंडू अंगावर एकदा मात्र लेगबाईच्या स्वरूपात कदाचित मिळेल. मला नाही वाटत बॅटची करायला लागली असावी की नाही. बहुतेक यस नाही लागली. लेगबाईचा इशारा येतोय. यस चेंडू अंगावर आदळला होता. चेंडू पुढे आधीच फिरली होती. एकंदरीत काय तर पहिल्या षटक संपतंय. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या 1 ने वाढली, पोहोचली 19 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 19. वेलकम बॅक. एकंदरीत काय तर पहिल्या षटक संपते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती बिनबाद 19 वर. एकंदरीत 57 धावांचा पिछा करताना पहिल्या षटकात 19 धावा झालेल्या आहेत. म्हणजेच काय येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज. 12.66 ची सरासरी प्रति षटकामागची. मी तर म्हणेन की धावगती कमी झालेली आहे. 14.14ची धावगती होती. 14.25 सरासरी होती ती आता 12.66 झाली आहे. आणि त्यातला जबाबदार ठरला ती अमरची फटकेबाजी आणि शेखरची फटकेबाजी. दोन्ही फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली आणि तब्बल 19 धावा पहिल्याच षटकात जमा केल्या. आता समीकरण 18 चेंडू आणि 38 धावांचं. नवीन गोलंदाज आता क्षेत्ररक्षण खुलं झालेलं आपण बघत असाल. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर म्हणून आपण हवं तर तिथे आहे. आणि गळ्याच्या आतमध्ये थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, मिड ऑफ आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. हा पहिलाच चेंडू अमितचा सैरवर चेंडू आहे. विजय जोगऱ्याने लगेच हात फैलावले. खराब चेंडूची घोषणा झाली. इथे मात्र एक चेंडू धाव वाढवून ठेवली आकाश आणि शेखरनं. आता मात्र 18 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान शिल्लक. 18 चेंडू 37 धावांचं आव्हान शिल्लक. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल अमितला. एक धाव प्रत्येक धाव महत्वाची आहे. हा पहिलाच चेंडू आहे. चांगला चेंडू जोरदार राबवला. इथे मात्र बाद छेडखानी करण्याचा प्रयत्न अमरचा होता आणि तो मात्र त्याच्या पत्त्यावर पडला. वरची कडा लागली. चेंडूमध्ये गती होती, चेंडूमध्ये उसळी होती. ती चेंडूची उसळी मात्र ओळखू शकला नव्हता. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि यशरक्षकाने चोख काम केलं. एकंदरीत काय तर पहिला हादरा बसतो तो पंढरी लोण संघाला. अमर बाद होतो. वैयक्तिक 4 चेंडूचा 8 धावा काढून अमर बाद. एक बाद. धावसंख्या 20 वर. दरम्यान नवीन फलंदाज तिचा मात्र जातोय तो दीपक गायकवाड, ज्याच्यामध्ये जबरदस्त क्षमता आहे, कलात्मक क्षमता आहे. पण इथे मात्र एक अमितनं प्रचंड चांगली सुरुवात करून दिलं. त्याला नक्कीच कॉन्फिडन्स आता वाढला असेल. चेंडू शिल्लक 17 माफ करा आणि 37 धावांची गरज अजूनही आहे. त्यामुळे या 17 चेंडूत 37 धावा काढणं कुठेतरी नक्कीच अजूनही जोखमीचं काम आहे. कारण चेंडू गोलंदाजी चांगली होताना दिसते. नाही, मी चांगलं काय म्हटलं, लगेच भरकटला चेंडू आणि ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय. खराब म्हणून घोषणा करतात पंच.
आता 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. 17 चेंडू आणि 36 धावा. पुढचा चेंडू ओ ओ ओ ओ ओ ओ बघायचं पंचांकडे. पंच म्हणतात नाही हाही खराब आहे. कुठेतरी खराब चेंडूची दिशा देताना दिसतोय तो अमित. धावसंख्या 22 वर पोहोचले. पुन्हा एकदा अमित प्रयत्न करतोय. एक चेंडू मात्र चांगला पडला. लगेच मात्र चेंडू त्याच्या धरकडायला सुरुवात झाली. दीपक स्ट्राईकवर उभा आहे. 17 चेंडू आहेत आणि पुन्हा एकदा आता मात्र धावा 35. हा चेंडू चांगला आहे का? चाटून गेलाय का? नाही चाटून गेला. खराब लाईन आहे. अमित कुठेतरी तुला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल लाईनवर. लेंथ ठीक आहे तुझी पण लाईन भरकडल्यासारखी वाटते. 34 धावांची गरज आहे. धावसंख्या 23 वर पोहोचली. 17 चेंडू तेच 17 चेंडू. 17 वर खतरा सातत्याने येताना दिसतोय. कदाचित बॉलरच्या शैलीवर गोलंदाजच्या शैलीवर ऑब्जेक्शन आलाय असावं फलंदाजांकडून. त्यामुळे आता शैली कुठेतरी कंट्रोल करावी लागेल. 17 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. आता मात्र दिशा बदलतो. या दिशा बदलली बघूया दशा बदलते का अमितची. राऊंड विकेट गोलंदाजीसाठी दीपक समोर. हा चेंडू 17-34. मस्त देखना सुंदर अप्रतिम. फायनलच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा उल्लंघन. षटकार. धावसंख्या 29 वर पोहोचली. अजूनही 28 धावांची गरज येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. त्यामुळे अजूनही पल्ला लांब आहे. जवळ आहे असं म्हणता येणार नाही. 16 मध्ये 28 धावांची गरज आहे. होऊ शकतात दिवस नक्की होऊ शकतात. पण जर तो पल्ला जर लांब ठेवायचा असेल तर चेंडू कुठेतरी डॉट काढणं, विकेट कुठेतरी डॉट काढणं हा काहीतरी प्रकार करावा लागेल गोलंदाजांना. हा चांगला चेंडू बिंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने खोलावलाय. क्षेत्ररक्षक जातोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत एकच धाव झाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 बाउन्स हातात झालाय क्षेत्ररक्षकाच्या आणि एकच धाव मिळते. धावसंख्या एकरी काहून पुढे सरकते पोहोचते 30च्या घरात. अजूनही 27 धावांची गरज 57च्या अनुषंगाने येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 चेंडू आणि 27 धावा. 9 चेंडू संपलेल्या धावा जमा झाल्या 30. अजून 27 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. म्हणजे समीकरण जवळ येऊ शकतो. स्ट्राईकवर पुन्हा एकदा गेलाय शेखर ज्यानं आतापर्यंत 7 धावा केल्या. 3 चेंडूचा सामना केलाय. तो अमितच्या 4थ्या चेंडू समोर आला. ओ ओ ओ फटका मात्र फसला. एक धाव मात्र नक्कीच होईल. धावसंख्या स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं होतं. धावसंख्या 1ने वाढली पोहोचली 31 वर. अजूनही 57च्या अनुषंगाने 26 धावांची गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा अमितला आता मात्र लय सापडल्यासारखे दिसते. अचूक टप्पा होणं गरजेचं आहे. स्ट्राईक जो फलंदाज आहे तो एक मोठा फलंदाज आहे त्यामुळे त्याला जगून ठेवणं गरजेचं आहे. हा निघतोय दीपकसाठी चेंडू. ओ हो मस्त सुंदर अप्रतिम देखना चेंडू. या चेंडूची गरज आहे खरं तर. तुम्हाला जर या स्पर्धेत या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर या दोघांना जगून ठेवावं लागेल. 13 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. 13 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण शिल्लक. हा निघतोय चेंडू घेऊन अमित शेवटचा. इथं मात्र बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची उसळी मात्र समजू शकला नव्हता. एक धाव झाली. 2चा प्रयत्न होणं कठीण आहे. 2 मिळणं कठीण होतं कारण क्षेत्ररक्षक जमा झाले होते. एकाच धावाने समाधान व्यक्त होतं दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1ने वाढली पोहोचली 32 वर. म्हणजेच काय अजूनही 25 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावा म्हणजे जवळजवळ 12:30ची सरासरी आता पुन्हा एकदा आलेली आहे.
बैक। तो यहां पर 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 32 तक पहुंचे। अभी भी 2 ओवर बाकी है और आने वाले 2 ओवर में तकरीबन 25 रन बनाने हैं। 12.5 का औसत है प्रति ओवर का। और संभावित इस तीसरे ओवर की बाउंड्री संभाले हुए महेश अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ। और वहां पर अगर बल्लेबाजी की बात करें तो दीपक गायकवाड़ है जिसने छक्का खेला है। 4 गेंदों का इस्तेमाल करते हुए 8 रन से बटोरे हैं। तो संभावना शेखर से भी है, संभावना दीपक से भी है। लेकिन यहां पर अगर महेश की बात करें तो महेश एक अच्छा गेंदबाज होने का जरूर प्रयास करेगा और जो तकरीबन 12.5 का औसत है प्रति ओवर का, उसे रोकने का प्रयास जरूर होता हुआ दिखाई दे सकता है। तो 12 गेंदों और 25 का टारगेट बचा हुआ है। दीपक बल्लेबाजी के लिए तैयार स्ट्राइक पर। यहां पर गेंदबाज महेश तैयार गेंदबाजी के लिए। 5-6 एक 7-8 कदमों का लंबा रन अप सीधा। ये पहली गेंद, इसे खेल दिया फाइनली केसर के ऊपर से। यहाँ पर ये पैटर्न शॉट जिसे कहा जा सकता है, सिरे पर भी शॉट में खेला। ये गेंद गई बाउंड्री से बाहर। 4 रनों के लिए, हालांकि टाइम नहीं हुआ था लेकिन गेंद में अतिरिक्त उछाल के कारण गेंद सीधी फाइनली केसर के ऊपर से 4 रनों के लिए। दोस्तों इस तरह से गेंदबाजी आप नहीं कर सकते, खास करके दीपक के लिए। इतना शॉर्ट ऑफ गुड लेन पर आप गेंद डालोगे, वो भी फ्लाइट ज्यादा देकर, तो जो उछाल मिलेगी उस उछाल का फायदा तो बल्लेबाज उठाएगा ही उठाएगा। और वही देखने को मिला, हल्की से फ्लाइट ज्यादा होने के कारण वो उछाल मिला और कौन भी बनाते हुए फाइन लेग पर घुमाते हुए आराम से टाइम करते हुए इस गेंद को पहुंचा था फाइन लेग के दिशा में 4 रनों के लिए। अब गेंदे बचे 11 रन, अभी भी 21। अगली गेंद महेश की और विकेट। इस बार देखिए लॉन्च, ये संभव है गेंद शायद वाइड की, यानी वाइड भी मिला और चौका भी मिला। ये पंजा 2 बजे की 5 रन मिले, गेंद भी मिलेगी। तो 11 गेंदों में 16 रनों की दरकार। 11 गेंदों 16 रन चाहिए अभी भी जीत के लिए। ये गेंद ना ना ना, ये लाइन ठीक नहीं है। ये लाइन कहीं ना कहीं बदलनी होगी महेश को। लेक्शन से काफी बार, और अगर लेक्शन की बात करें तो लेक्शन पर अच्छा शॉट खेल सकता है दीपक। तो अब उन्हें बहुत ही चांस देने का प्रयास कर रहे हैं ऐसा लग रहा है। वाइड बॉल 15 रन दूर आने वाले 11 गेंदों से। तो कहीं ना कहीं लाइन को बदलना होगा। लेंथ ठीक है लेकिन लाइन भटकी। ये निकल पड़ा महेश लेकर दूसरी गेंद। इस बार देखिए अच्छी गेंद शायद लेक्शन से गई या फिर नहीं गई, नहीं गई। वाइड बॉल फिर एक बार लेक्शन छोड़ती जा रही है। लगातार वाइड पे वाइड दिए जा रहा है। अब 11 गेंदें और 14 का लक्ष्य बचा है। 11 गेंदें और 14 रन। 3 लगातार वाइड गेंद डाली है महेश ने। अब 11 गेंदें और 14 रन। इस बार करारा बढ़िया शॉट। 6 रनों के लिए डीप स्क्वायर लेग के सर के ऊपर से 6 रन। अब गेंदें बची हैं 9 और रन निकालने को केवल 8। हाँ दो यस 10 गेंदें 8 रन। एक और करारा, संभव ये अंदर हो सकता है। और यहां पर कैच, और ये गेंद अटक गया। बढ़िया फील्डिंग 2 रन मिल पाएंगे। चलिए कुछ ना आने से अच्छा 2 रन। विकेट तो जरूर मिल सकता था, यहाँ पर ड्रॉप हो चुकी थी कैच। अब 9 गेंदें और 6 रन दरकार। राइजिंग 11 आणि रॉयल केसीसी तलोजा प्लीज आपण जर आला असेल तर संपर्क साधा। और इस दरमियान शायद संभव है ये एक और बड़ा शॉट।
इस बार कैच लिया, इस बार कैच लिया जा चुका है। दीपक आउट। चलिए फिर एक बार आवाज देना चाहूंगा राइजिंग 11 और रॉयल केसीसी तलोजा, प्लीज अगर आप आ चुके हैं तो यहाँ पर संपर्क करें। आपसे निवेदन है टॉस के लिए आ जाइए प्लीज। राइजिंग 11 और रॉयल केसीसी तलोजा। अगला मैच इस मैच के तुरंत बाद खेला जाएगा। अब गेंदें बची है 8 और रन निकालेंगे 6, तो कहीं ना कहीं यहाँ पर क्या वापसी हो सकती है? जी हाँ, बिल्कुल हो सकती है। मैं हमेशा पॉजिटिव बात करता है। अगर मैं बात करूं ओम साई मित्र मंडल की, तो कहीं ना कहीं 8 गेंदों पर हालांकि 20 रन का योगदान देकर दीपक आउट हो चुका है। उनकी जगह पर नया बल्लेबाज नीलेश जा चुका है। लेकिन यहां पर महेश की बात करते, महेश ने अच्छा कमबैक किया है। देखते हैं 8 गेंदें और 6 रन है। महेश को चाहिए कि ये दोनों गेंदें डॉट होनी चाहिए, जरूरी है अपने जीत के लिए और अपने टीम के लिए। ये निकल पड़ा महेश 5वीं गेंद लेकर। क्लीन बॉल, बढ़िया गेंद, वाह भाई वाह, क्या लाजवाब गेंद, सीधी गिल्ले उड़ा दिए, ध्वस्त कर दी इस स्टंप को। एक और डॉट गेंद, ये डॉट जाना जरूरी है, बहुत ही अनिवार्य है। 7 गेंदें 6 रन। और यहां पर जरूर एक बात याद आ रही है मेरे को, वो बात ये है कि पंडर 11 बी के विजय बोबड़े जो वहां पर अंपायरिंग की बागडोर संभाले हुए, उन्होंने पहला इस टूर्नामेंट का हैट्रिक चटकाया था। तन्वी 11 के अतुल ने मेडन हैट्रिक चटकाया था। और यहां पर हैट्रिक का एक सुनहरा मौका है महेश के लिए हैट्रिक चटकाने का। तो संभव हो यहां पर वो तीसरा हैट्रिक का गेंदबाज शायद मैच हो सकता है। 7 गेंदें और 6 रन। तो राइजिंग के कप्तान यहां पर रवि आ चुके हैं, मैं दिल से उनका स्वागत करता हूं। चलिए आइए रॉयल केसीसी, प्लीज कप्तान आइए टॉस के लिए। ये निकल पड़ा गेंदबाज हैट्रिक के लिए, तीसरा शायद गेंदबाज हो सकता है क्या? ओ ये बढ़िया हेलीकॉप्टर उठा दिया है, गेंद गई गेप में और ये गेंद गई सीधे बाउंड्री से बाहर। 6 रन। और इसीलिए इसे धोनी कहता है, वो बढ़िया हेलीकॉप्टर उड़ा देता है, जब करके उठा दिया, सीधी गेंद सर से कवर रक्षकों के बीच में से 4 रन के लिए। अब केवल 2 रन दूर अपने विजयी लक्ष्य से। गेंदें बचे तकरीबन 6, तो फुल रन चेज है, यानी कुल मिलाकर एक नियम है, आबादी का नियम है जिसे कहा जाएगा कि फुल रन चेज का कंपल्सरी रन चेज जिसे कहा जाता है। तो 2 रन के लिए अब 6 गेंदें बची है। अगर जीतना है तो गेंदबाज को 6 के 6 गेंदें, 1 रन दे सकते हो आप, चलेगा चलेगा कोई बात नहीं, लेकिन 2 रन नहीं दे सकते, तो रोकना होगा। 1 रन दे सकते हो, 2 रन नहीं दे सकते। अमोल बोल सुनाव काय गपचूप सांग। हा समीर का? हा थँक्यू समीर येतो रे। 6 चेंडू 2 धावांसाठी समीरचा पहिला चेंडू, कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक हजर आहे, 1 धाव आली, 2चा प्रयत्न होलो का नाही? आता तुला धावा देता येणार नाही, स्कोर लेवल झाला, 1 धावेची गरज आहे, 5 चेंडू आहेत तुला, 5चे 5 चेंडू समीर काढावे लागतील अचूक टप्प्याचे। विकेट्स काढले तर हरकत नाही, तुझी मर्जी, पण डॉट काढावे लागतील। 1 धावेची गरज आहे विजयासाठी। विजयी फटका ला आणि सहज गत्या इथे मात्र धाव पूर्ण झाली। एकंदरीत काय तर पंढर 11 आपली पहिली लढत जिंकले, अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच। ओम साई मित्र मंडळ आपण या स्पर्धेत बघितलं त्याबद्दल खूप खूप आभार। दीपक चाहिए क्या उसको? दीपक को बोल चाहिए क्या तेरे को? किसको और को दो, और कोई है ही नहीं। बॉलिंग में कौन है? बॉलिंग में अभिषेक में 7। अरे बाप रे, बॉलिंग में कोई नहीं है। चलो इस मैच का मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू मिस्टर 8 गेंदों पर 20 रन की ताबड़तोड़ बल्लेबाजी करने वाला गायकवाड़ दीपक गायकवाड़, मैन ऑफ द मैच। और अब्दू और मेरे स्कोरर शेखर, इनके हाथों से यहां पर मेडल प्रदान किया जाएगा।
दीपक गायकवाड़ मैन ऑफ द मैच इस दूसरे दिन की पहले मैच का. अभिनंदन. शेखर आणि अबू शेखर यांच्या हातून मेडल दिलं जात आहे. लास्ट एवढा की जसं वरमाला घालतोय. यस शेखर धन्यवाद.